नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता हा घटक अभ्यासणार आहोत. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि मुघल यांच्या काय होत्या, तर या सर्व सत्तांच्या काय होते, वर्चस्व महाराष्ट्रावर होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी काय केलेला होता, तर संघर्ष केलेला होता आणि याबद्दलची माहिती आपण मागील पाठांमध्ये घेतलेली आहे. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस काय केलेलं होतं, तर महाराज सामोरे गेलेले होते. त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम असे काय निर्माण केलेले होते, तर स्वराज्य स्थापन केलेले होते. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिलेली होती. स्वराज्याचे त्यांनी काय केलेले होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सुराज्य केलेले होते. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीची निर्मिती केली होती. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले होते. आता यामध्ये कोणकोणते धोके समाविष्ट आहेत, तर अफजल खानचा वध, अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे असे काही प्रसंग आहेत जे काय मोठे जोखमीचे प्रसंग होते आणि महाराजांनी या सर्व प्रसंगावर काय केलेली होती, तर मात करून ते सुखरूप यातून बाहेर पडलेले होते. आता त्यातील आपल्या या पाठातील पहिला घटक आहे, पहिला पॉइंट आहे संघटन चातुर्य. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना काय केलेलं होतं, तर प्रेरित केलेलं होतं. त्यांच्याकडे विलक्षण काय होतं, संघटन चातुर्य होतं. संघटन म्हणजे काय, तर एकत्रित करणं, संघटित करणं. हे चातुर्य कोणाकडे होतं, हे कौशल्य तर शिवाजी महाराजांकडे होतं. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे असे काय केले होते, तर लोक गोळा केलेले होते. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. आता स्वराज्याची निर्मिती करत असताना म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेपासून ते स्वराज्य पुढे विस्तारण्यापर्यंत महाराजांना काय झालेलं होतं, तर अनेक त्यांचे सवंगडी सहकारी यांनी काय केलेली होती, तर आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते वेळ प्रसंगी महाराजांना त्यांच्या कामी उपयोगी पडलेले होते. त्यामध्ये अफजल खान भेटीचा प्रसंग झालेला होता. त्या प्रसंगी अत्यंत धोकाच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा कोण होता, तर जिवा महाल हा होता. त्याचबरोबर पन्हाळगडचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा कोण, तर शिवा काशीद. तो महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा होता. महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा कोण, बाजीप्रभू देशपांडे. पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. असे अनेक काय आहेत, तर उदाहरणे आहेत जी स्वराज्य उभारणीच्या कार्यात काय झालेली होती, महाराजांना उपयोगी आलेली होती. महाराज आपल्या सहकार्याची काळजी घेत असत. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जेव्हा कान्होजी जेधे हे काय झाले होते, तर आजारी पडले होते. तर ते आजारी पडले असताना त्यावेळी महाराजांनी औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नका असे काय केलेलं होतं, तर सांगितलेलं होतं. म्हणजे त्यांनी कशा प्रकारे आपले हे संघटन चातुर्य केलेलं होतं, आपल्या सहकार्यांची कशा प्रकारे काळजी घेतलेली होती. कारण हे सहकारी काय झालेले होते, तर महाराजांना वेळ प्रसंगी कामी आलेले होते, उपयोगी पडलेले होते. आणि महाराजांनी काय केलेलं आहे, तर त्याही सहकार्यांची काय घेतलेली आहे, ते काळजी घेतलेली आपणास या संघटन चातुर्य पॉईंटमध्ये दिसून येते. दुसरा पॉईंट आहे रयतेची काळजी. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूशी काय चाललेला होता, तर संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यामुळे प्रजा काय झालेली होती, त्रस्त झालेली होती. कारण शत्रू काय करत होते, तर प्रजेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते, शेतीचे नुकसान करत होते, पिकांचे नुकसान करत होते. त्याचबरोबर सामान्य जनतेला खूप त्रास देत होते.
यामुळे प्रजा काय झालेली होती, शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे तर त्रस्त झालेली होती. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा कोणी प्रयत्न केलेला आहे ते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे प्रयत्न केलेला होता. शाहिस्तेखानाच्या स्वारीमुळे महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी काय दिलेली होती, तर ताकीद दिलेली होती. कारण शाहिस्तेखानानं ज्यावेळी स्वारी केलेली होती त्यावेळी त्याने काय केलेलं होतं, तर जो पुण्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं होतं, रयतेची छळ केलेला होता. त्यामुळे महाराजांनी त्यावेळी काय सांगितलं होतं, जे रोहिड खोऱ्याचे देशमुख आहेत त्यांना काय सांगितलेलं होतं की तेथील जनतेची काळजी घेण्याविषयी महाराजांनी सक्त काय दिलेली होती, ताकीद दिलेली होती. त्यांनी काय केलेलं होतं, त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल अशा ठिकाणी लोकांना काय करायला सांगितलेलं होतं, तर नेण्यास सांगितलेलं होतं. या कार्यास एक घडीचा दिरंग न करणे असे त्यास सक्त बजावलेले होते. म्हणजे वेळ न घालवता काय करायचं होतं, की सुरक्षित ठिकाणी सामान्य जनतेला सुखरूप ठेवायचं असं महाराजांनी काय दिलेली होती, ताकीद दिलेली होती. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिलेली, जसं जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. अशा शब्दात काय केलेलं होतं, तर महाराजांनी त्यांना ताकीद दिलेली होती. आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये याचीही काय घेतलेली होती महाराजांनी, तर काळजी घेतलेली होती. पुढचा पॉईंट आहे लष्करविषयक धोरण. महाराजांच्या लष्कराची शिस्त कशी होती, तर एकदम कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा काय होता, तर कटाक्ष होता. म्हणजे जे सैनिक आहेत त्यांना काय द्यावं, तर वेळच्या वेळी वेतन द्यावं असे महाराजांचे याकडे काय होतं, तर लक्ष होतं. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची काय केलेली होती, व्यवस्था केलेली होती. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी काय दिली जात होती, त्यावेळी जहागिरी पद्धत देण्याची पद्धत होती. कधी मध्ययुगीन भारतात राजवटी जेव्हा होत्या त्यावेळी काय होतं, तर इतरत्र काय होतं, सैनिकांना रोख रकमेऐवजी काय दिली जात होती, जहागिरी देण्याची पद्धत होती. महाराजांनी मात्र ही काय केलेली, ही पद्धत रद्द केलेली आहे. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास काय दिली जात होती, तर ताकीद दिली जात होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान काय केला जात होता, तर केला जात होता. लढाई जे सैनिक मृत्यू पावायचे, म्हणजे ज्या सैनिकांच्या लढाई करताना त्यांना मरण यायचं, त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी कोण घेत असत, तर महाराज घेत असत. जखमी सैनिकांचीही काळजी घेतली जात असे. त्याचबरोबर लढाईत शरण आलेले जे कैद आलेले किंवा कैद झालेले जे शत्रू असत, तर त्यांच्याबरोबर चांगल्या प्रकारे काय केले जात होते, त्यांना वागणूक दिली जात होती. आता येथे तुम्हाला माहीत आहे का म्हणून एक पॉईंट दिलेला आहे की पीक लावणी, संचनी, उगवणीच्या काळात युद्धाला तोंड फुटले तर शेतकऱ्यांच्या दैन्याला काही पारावर राहत नसे. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या कामात आड तर येतच, पण सैनिक उभी पिकेही काय करत होते, कापून नेत अथवा नष्ट करत शेतकऱ्यांची घरे लुटत आपल्या सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार मोलाचे आहे. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी किती बारकाईने विचार केला होता त्याची यावरून कल्पना होते. म्हणजे ज्यावेळी युद्ध व्हायचं त्यावेळी काय करायचे सैनिक, तर पिकाची नासधूस करायचं आणि पीक जर कापणीला आले असेल तर त्यावेळी ते कापून पण न्यायचे. पण असे आपले सैनिकांनी करू नये अशी ताकद कोणी दिली होती, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराला दिली होती की सामान्य जनतेला आपल्याकडून कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये. आणि त्यांचे एका पत्रामध्ये त्यांचे जे लष्करी अधिकाऱ्यांना जे उद्देशून बोललेले होते, तर त्याचा इथे काय करण्यात आलात, तर इथे उल्लेख करण्यात आलेला आहे.
जसे की विलातीस तसवीस देऊ लागाल, ऐशाच लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत. म्हणजे जी कुणबी घरं धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. इथे महाराजांनी काय सांगितलेले आहे की म्हणजे ज्यावेळी युद्धाच्या वेळी सैनिक काय करतील, कोणी कुणब्याचं दाणं आणतील म्हणजे पीक आणेल, कोणी भाकर आणेल त्याचे, कोणी गवत आणेल, कोणी फाटे आणेल, कोणी पाला घेऊन येईल. असे जर तुम्ही पण करू लागलात तर ती कुणबी लोक जी जीव धरून काय करत आहेत, आपले जीवन जगवत आहेत, तर ती काय करतील, तर ती उपाशी मरतील. एक तर मुघलांनी आपल्या क्षेत्रात काय केलेलं आहे, तर नासधूस केलेली आहे. त्यात जर आपणही तसं केलं तर काय होईल, त्यांचा तळतळाट होईल, असे इथे सांगण्यात आलेले आहे. पुढचा पॉईंट आहे सहिष्णू वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशाह, मुघल आणि सिद्दी ह्या काय होत्या, तर ह्या इस्लामी सत्ता होत्या. आता ह्या इस्लामी सत्तांमध्ये मुसलमान लोकांची काय असेल तर संख्या जास्त आहे. मग ह्याच वेळी काय झालं होतं, तर महाराजांनी आपल्या जे स्वराज्यामध्ये मुसलमान आहेत तर या सत्तांशी आपण संघर्ष करतोय म्हणून आपल्या जे स्वराज्यातील मुसलमान आहेत तर त्यांच्याशी काय केलेलं आहे, तर त्यांच्याशी महाराजांनी चांगलीच त्यांना वागणूक दिलेली आहे. म्हणजे आपल्या जे इतर धर्मातील लोक आहेत त्याचप्रमाणे जे आपल्या स्वराज्यातील मुसलमान आहेत तर त्यांनाही महाराजांनी काय केलेलं आहे, प्रजा म्हणून काय केलेलं आहे, तर त्यांच्याशी चांगली वागणूक केलेली आहे. नाही की ते आपण आदिलशाह, मुघल, सिद्दी या इस्लामी सत्ता आहेत म्हणून आपल्या जे स्वराज्यातील मुसलमान आहेत त्यांना छळ करावा असं महाराजांनी काय केलेलं आहे, तर इथे केलेलं दिसत नाही आहे. तर महाराजांनी काय त्यांना चांगल्या प्रकारचीच वागणूक दिलेली होती. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा कोण होता, तर हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा कोण होता, तर महत्त्वाचा अधिकारी होता. आता हे कोण आहेत, तर हे सगळे मुसलमानच आहेत आणि ते कोण होते, तर महाराजांच्या म्हणजे महाराजांनी काय केलं होतं, त्यांना अधिक महत्त्वाची पदेही दिलेली ते आपल्याला दिसून येतात, ते मुसलमान असतानाही. म्हणजे महाराजांनी कशा प्रकारे म्हणजे धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये काय केलेलं नाही की फरक केलेला नाही आहे. ते महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूंकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती तशाच चालू ठेवलेल्या आहेत. म्हणजे महाराजांनी काय केलेलं आहे, ते धार्मिक धोरण सहिष्णू होतं महाराजांचं. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला आणि तेथील मुस्लिम धर्मस्थळांना काय केलेलं आहे, तर आधीपासूनच काही प्राप्त असलेल्या जर सोयी सवलती असतील तर त्या महाराजांनी काय केलेलं आहे, तर त्या सोयी सवलती तशाच पुढे चालू ठेवलेल्या आहेत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो. म्हणजे त्यांच्या धार्मिक सहिष्णू धोरणाबद्दल एका इतिहासकाराने खाफी खान याने काय लिहिलेले आहे, तर शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुरआनची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुस्लिम व्यक्तीच्या स्वाधीन करावे. म्हणजे इथे त्यांनी काय वर्णन केलेलं आहे इतिहासकाराने, की जेव्हा मोहिमा व्हायच्या तर त्यावेळी महाराजांनी काय ताकीद दिली होती आपल्या सैनिकांना किंवा लष्कराला, तर आपण मशिदी आहेत ज्या मुसलमानांचं प्रार्थनास्थळ आहे तर त्याला काय नाही धक्का पोचवायचा नाही किंवा कुराणची एखादी प्रत आपल्याला जर सापडली तर त्याचा पूज्यभाव दाखवून काय करायचे आहे, ती एखाद्या मुसलमान व्यक्तीकडे स्वाधीन करायचे, असे येथे त्यांनी इतिहासकाराने वर्णन केलेले आहे. पुढचा पॉईंट आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात एक वेगळे मूल्य आहे, ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा काय होता त्यांचा या पाठीमागचा हेतू होता. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची काय दिलेली होती, प्रेरणा दिलेली होती. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात
स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची काय दिलेली आहे ते प्रेरणा दिलेली आहे. पुढचा पॉईंट आहे महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांनी अनेक शत्रूंशी काय केलेलं होतं तर संघर्ष करत करत आपल्या स्वराज्याची काय केलेली होती स्थापना केलेली होती. ही कृत्येच त्यांचे काय होतं तर युगप्रवर्तक म्हणून त्यांना काय करतात तर सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणखीनही काही सद्गुण आहेत ज्यांचा काय होतं तर आपल्याला समुच्चय आढळून येतो. महाराज कसे होते तर अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या काय केलेल्या होत्या आत्मसात केलेल्या होत्या. त्याचबरोबर अनेक लिपी अनेक भाषां काय केलेल्या होत्या तर अवगत करून घेतलेल्या होत्या. आईवडिलांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनावर काय झालेले होते खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य सामर्थ्य शील पराक्रम यांचा समन्वय झालेला होता. त्यांच्याकडे नेतृत्व व्यवस्थापन द्रष्टेपणा राजकीय मुत्सद्देगिरी मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी प्रभावी धोरण होते. सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार सदैव जागृत राहण्याचा सावधानपणा अशा प्रकारचे असंख्य गुण काय होते तर महाराजांच्या अंगी होते. तर महाराजांच्या अंगी अशा अनेक गोष्टी होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या लिपी भाषा काय केलेल्या होत्या तर शिकलेल्या होत्या. आईवडिलांनी जे आपल्यावर संस्कार केलेले आहेत जे ते काय झाले होते त्यांच्या मनावर खोलवर रुजलेले होते. त्याचबरोबर ते सामर्थ्यवान होते पराक्रमी होते. पुढे जे भविष्यात होणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यांचा काय करत होते आधीच आराखडा तयार करून ठेवत होते. त्याचबरोबर संकटात खचून न जाता उफाळून म्हणजे काय करायचे तर अधिक प्रेरणेने काय करायचे तर त्या संकटावर मात करायचे. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते काय करत होते कठोर शिक्षा करत होते. म्हणजे स्त्रियांना महाराजांच्या स्वराज्यामध्ये काय होते तर संरक्षण असलेले ते आपल्याला पाहायला मिळते. प्रजेतील शेतकरी कारागीर सैनिक व्यापारी अशा सर्व घटकांची काय करायचे काळजी घ्यायची. आता ते स्त्रियांच्या बरोबरच प्रजेतील अनेक घटक आहेत शेतकरी कारागीर सैनिक व्यापारी यांचीही काय करायचे ते महाराज काळजी घेत होते. स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. आता आपण मागच्याच पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे की त्यांनी मुसलमान धर्मातील लोकांनाही आपल्या स्वराज्यातील अधिकारी पदांवर काय केलेले होते समाविष्ट करून घेतलेले होते. यावरूनच दिसून येते की ते दोन धर्मामध्ये कधीही भेदभाव करत नव्हते. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात काय केलेलं होतं अशा व्यक्तींना स्वधर्मात महाराजांनी परत घेतलेलं होतं. म्हणजे आपला धर्म सोडून जर कोणी दुसऱ्या धर्मात गेले होतं आणि जर त्यांना परत आपल्या धर्मात यायची इच्छा असेल तर अशा त्यावेळी या गोष्टीला विरोध असायचा. पण महाराजांनी काय केलेलं होतं की त्या लोकांना परत आपल्या धर्मात समाविष्ट करून घेतलेलं होतं. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे काय जोडलेले होते आपले नातेही जोडलेले होते. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता. त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गसारखे काय केलेले आहेत तर जलदुर्ग बांधलेले आहेत आरमाराची निर्मिती केलेली आहे. म्हणजे त्या काळी काय व्हायचं तर समुद्र पर्यटनास म्हणजे समुद्र ओलांडून दुसरीकडे जाण्यास काय होतं तर त्याला धार्मिक कारण लावून काय केलेलं होतं तर लोक ते त्या गोष्टीला काय करत होते ते विरोध करत होतं धार्मिक कारण देऊन. पण यावेळी महाराजांनी काय केलेलं आहे तर सिंधुदुर्ग यासारखे अनेक किल्ले काय केलेले आहेत तर पाण्यामध्ये बांधलेले आहेत समुद्रामध्ये बांधलेले आहेत. त्याचबरोबर आरमाराची निर्मितीही त्या काळात त्यांनी केलेली आहे. पुढचं आरमाराची निर्मिती ही त्यांनी काय केलेली होती तर केलेली होती. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावर उपाय त्यांनी ठेवला होता असा याचा अर्थ होतो. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले होते. तर महाराजांनी राज्याभिषेकही करून घेतलेला होता. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा राज्याभिषेकही करून घेतलेला होता. आपण मागच्याच पाठामध्ये बघितले की महाराजांनी 2 प्रकारे राज्याभिषेक केलेला आहे आणि दुसरा जो आहे तो धार्मिकदृष्ट्या त्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांच्या या सर्व कृतीमुळे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारीत्व दर्शवणारे आहेत.
स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकट येत तेव्हा सहकाऱ्यांऐवजी वा त्यांच्यासह ते काय करत होते, महाराज स्वतः त्या संकटात काय होत असत तर भिडत असत. म्हणजे काही जर अशा ठिकाणी आपल्याला लढाई जायचं असेल की जी संकटे काय आहेत तर जीवघेणी आहेत, तर अशा वेळी महाराज आपल्या सहकाऱ्यांसह स्वतःही त्या संकटांना काय करत असत तर भिडत असत, त्या संकटाला सामोरे जात असत. त्यामुळे त्यांचे सहकार्यही काय करत असत तर स्वराज्यासाठी प्राण देण्यासाठी तयार असत. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा काय करायचा होता, आधार द्यायचा होता. म्हणून महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी काय केलेलं होतं, संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीने न घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्याने झाडे तोडण्यावर घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत. आता इथे सांगितलेले काय आहेत की सैनिकांनी शेतकऱ्याच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घ्यायची नाही आहे. त्याचबरोबर झाडे तोडण्यावरही महाराजांनी काय घातलेली होती तर बंधने घातलेली होती. किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा काय दिला होता, महाराजांनी आदेश दिलेला होता. म्हणजे त्यांनी स्वच्छतेचीही काय घेतलेली होती तर काळजी घेतलेली होती. ते स्वराज्याच्या उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडेही काय करत होते, लक्ष देत होते. म्हणजे फक्त त्यांनी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर अनेक बारीक सारीक गोष्टींवरही काय करत होते, महाराज लक्ष देत होते. जसे की आपण बघितलं की झाडांचं संरक्षण, शेतकऱ्यांच्या शेताची पिकाची नासधूस न करणे किंवा केर कचरा जो आहे तो व्यवस्थित एका ठिकाणी टाकून तो जाळावा आणि त्याच राखेमध्ये काय करायचं तर पिकाचं उत्पादन करायचं आहे. ते केवळ योद्धे नव्हते तर एका नव्या स्वतंत्र नीतिमान आणि संस्कृत समाजाची निर्मिती करणारे काय होते तर शिल्पकार होते. त्यांची थोरवी कशी आहे तर सर्वांगीण आहे. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे काय आहे तर एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्यांद्वारे काय केलेली होती तर महाराजांची महती लोकांना सांगितलेली होती. हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 रोजी जो पोवाडा लिहिलेला आहे त्यातील काही भाग येथे दिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून काय केलेली होती तर राष्ट्रीय जागृती केलेली होती. शिवचरित्राची महती सांगणारे एक पुस्तकही लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी काय केलेले आहे तर शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा एक काय केलेला आहे कल्पून काव्यरचना केलेली आहे. कोणी? सुब्रमण्यम भारती यांनी. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर काय केलेलं आहे एक दीर्घ कविता लिहिलेली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे काय करत होते ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स हा काय ग्रंथ लिहिलेला आहे. कुणी? सर जदुनाथ सरकार यांनी. आता हे जे काही ग्रंथ दिलेले आहेत ते किंवा कविता दिलेल्या आहेत त्या कोणी लिहिलेल्या आहेत, कोणती कविता लिहिली आहेत, हे प्रश्न काय आहेत तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसे की रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेलं आहे तर दीर्घ कविता दिलेली आहे. त्याचबरोबर सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. हेही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने वाक्य महत्त्वाचं आहे. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची काय होती तर प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्याचे सुराज्य रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही काय होती तर आदर्श राहील. शिवाजी महाराज एक कोण होते तर थोर राष्ट्रपुरुष होते. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता
हा घटक अभ्यासलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा घटक अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.